तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावामधली जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत संशोधन, गावातलं तहसील कार्यालय, आपल्या गावचा सरकारी दवाखाना, पशुवैद्यकीय हॉस्पिटल. तो चलिए शुरू करते हैं. तर सगळ्यात पहिले तर आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावाची ग्रामपंचायत म्हणजेच ग्रामपंचायतचं सदन. तर ही आहे आमचा सरपंच आणि उपसरपंचाची रूम, जिथं एकदम डिजिटल सेवा ठेवलेली आहे. सगळं लॅपटॉप आहे, पीसी आहे आणि झेरॉक्स मशीन सुद्धा आहे. हे आहे आपल्या ग्रामपंचायतचं संगणक कक्ष, जे की नाही दाखवलेलंच परवडतं. हे आहे आपल्या तलाठी लिपिकचा कक्ष, जे आपण आता बघूयात. हे पण नाही दाखवलेलंच परवडतं. हे आपल्या ग्राम विकास अधिकाऱ्याचं म्हणजेच ग्रामसेवकाचं कक्ष, जे की काही असं दिसतं, जे की एकदम भारी आहे. हे आहे आपल्या ग्रामपंचायतचं सभागृह, जिथं आपल्या गावामधील पुढं काय काय कार्य करायचे याचे सगळे नियोजन इथं ग्रामपंचायतचे सगळे सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक मिळून करतात. हे आहे आपल्या ग्रामपंचायतचं पर्सनल टॉयलेट, ज्याचा की बहुतेक आतापर्यंत कुणीच वापर करत नाही असं याची परिस्थिती पाहून तर वाटतं. फॉर यू, नाईस टू मीट यू. हे आपल्या गावातलं तहसील कार्यालय म्हणजे तलाट्याचं कार्यालय, जे की सध्याचं बांधकाम चालू आहे, जे की एकदम भारी बांधकाम चालू आहे. बघू शकता तलाठी कार्यालयाचं बांधकाम चालू आहे, जे की आतून इतकं भारी दिसतंय. आणि हे पाहायला माझ्यासोबत आले लेकरं सुद्धा. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. मिस्त्री हमारे कृष्णा गुंडे, जिन्होंने ये इतना बढ़िया कंस्ट्रक्शन बिल्ड करा. थैंक यू भैया. आणि आता मी तुम्हाला दवाखाना, आपल्या गावातला सरकारी दवाखाना आणि इथं उपलब्ध असलेल्या सगळ्या फॅसिलिटीज. तर मित्रांनो, इथं सगळ्यात पहिली फॅसिलिटी उपलब्ध आहे ती आपल्या गावची घंटा गाडी, म्हणजे कचरा गाडी, जिचा ऑलरेडी कचरा झालाय. तर मित्रांनो, हा आहे आमच्या गावातील सरकारी दवाखाना आणि त्याचा परिसर, आणि त्याच्यामध्ये बंद पडलेली घंटागाडी सुद्धा आहे. हा आहे गप्पी माशासाठी बनवलेला हौद, ज्याच्यामध्ये सध्या तर मासे अजिबात दिसत नाहीये, कारण मागच्या वेळेस गावातील लहान लहान लेकरांनी याचा कॉक ओपन करून द्याला आणि त्याच्यामध्ये सगळे गप्पी मासे मेले. तर असे आमच्या गावातले लहान लहान लेकर. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आमच्या गावातील उपकेंद्राचं एक हॉल, ज्याचं बजेट आहे पूर्ण 1500 लक्ष. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. अजून त्याचं इनॉग्रेशन झालेलं नाहीये. तो बांधण्यात आलेला आहे 25/1/2002 मध्ये. त्याचं तर इनॉग्रेशन नाही झालं, पण इनॉग्रेशन झालेलं आहे खिडक्या फोडणं सुरू करण्याचं, इथं कचरा करण्याचं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा हॉल आतमधून किती पॉश आहेत, आणि हा जर हॉल व्यवस्थित चालू असता तर गावकऱ्यांना काय काय सुविधा प्रोव्हाइड झाल्या असत्या. आतमध्ये आज तुम्ही सुरुवातीला हा हॉल बघू शकता की सुरुवातीलाच हा हॉल किती पॉश आहे. फक्त कमतरता आहे इथं लाईट फिटिंगच नाहीये. अजून पण इथं लाईट फिटिंगच काही झालेली नाहीये. आणि याच्या आतमध्ये तर आणखी एकदम पॉश हॉल आहे, जो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा हॉल आहे का काय आहे. इतका पॉश हॉल हा आहे उपकेंद्राचा एक हॉल, जे तुम्ही बघू शकता. पण याची पण गावातल्या लोकांनी खिडक्या फोडल्या, म्हणजे गावाच्या लोकांनाच आपल्याला ज्या सवलती येतात त्याची अजिबात करत नाही. गावातल्या लोकांची नाही, बोरची दोरी तोडून टाकली, त्याच्यामुळे मोटर पण खाली होती, म्हणून हा हॉल बंद होता, म्हणून याच्यामध्ये हा पाईप आणून बसवलेला आहे. पण याचं जे बाथरूम आहे ते गावात बहुतेकच कोणाच्या घरी असं नसं या हॉलचं बाथरूम आहे, म्हणजे टॉयलेट आहे. मी तुम्हाला दाखवतो. आणि ते टॉयलेट आहे इंग्लिश टॉयलेट. हे तुम्ही टॉयलेट बघू शकता, हे हात धुवायचं बघू शकता, म्हणजे वॉशिंग बेस बघू शकता. इतकं भारी भारी गोष्टी गावाला प्रोव्हाइड झालेल्या आहेत. आणि हे इकडे बघू शकता की असे साधं टॉयलेट आहे, इंडियन टॉयलेट आपण ज्याला म्हणतो, हे टॉयलेट पण आहे. ही मोटर गेली असते गावाच्या लोकांनी बोर मध्ये घातली असते, म्हणून इथं ठेवण्यात आलेली आहे. एक फिल्टर पण आहे जे आता खराब झालेलं आहे.
असे सीएम स्वतः आहेत आपल्या सोबत. वरून तर इतक्या मोठ्या सवलती येत आहेत, पण ग्राउंड लेवलवरती त्याची अजून पण गावकऱ्यांना काही फायदाच होत नाही. हा भाव तुम्ही बघू शकता आणि कमेंट करून सांगू शकता की हा भाव तुम्हाला कसा वाटतो. हे आहे बघा मेडिकल रूम, जिथे या प्रत्येक कंपार्टमेंट बघू शकता, प्रत्येक टाईप तुम्हाला मेडिकल भेटू. इथं आहे पहा अजून हे मेडिकलचा पूर्ण स्टॉक आहे. इथं सगळं काही व्यवस्थित पण आहे. बट इथं एक जण मागं हॉल बांधायला आला होता, त्याने फिटिंगच्या टायमाला इथलची लाईटिंग त्या कॉन्ट्रॅक्टरनी चट उकडून टाकली, ज्यामुळे इथं पण आता लाईटिंगच राहिलेलं नाही, म्हणजे लाईट इथं अवेलेबल नाही आहे, कारण की त्या कॉन्ट्रॅक्टरने हे सगळं उकळून टाकलं. इथं तुम्ही बघू शकता फॅन वगैरे सगळं काही उपलब्ध आहे. बट इथं आपल्या गावामध्ये इतकं चांगला शिक्षण नसल्यामुळं आपण या सगळ्या फॅसिलिटीज असून सुद्धा याचा फायदा घेऊ शकत नाही. हा आहे आपल्या गावातील कार्यक्रम हॉल, जो की खूप दिवसापासून बनलेला आहे. आमच्या गावामध्ये सगळ्यात चांगली जर गोष्ट कोणती असेल तर ती आहे हे पशुवैद्यकीय हॉस्पिटल, जे की एकदम इतकं फ्रेंडली आहे, इतकं भारी आहे की जे मला सगळ्यात जास्त आवडते. इथं तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित पण आहे. जो माणसं दवाखान्यामध्ये नाही आहे ते इथं आहे. सगळे एकदम व्यवस्थित पेंटिंग्स वगैरे सगळं काही, बिल्डिंग पण एकदम भारी आहे, खाली गट्टू पण एकदम भारी आहे, खापशी सुद्धा आहे आणि मागं परिसर पण एकदम भारी आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे तर इथं एक सध्या एक पेशंट सुद्धा आहे. जे की माणसाच्या दवाखान्यामध्ये नाही आहे पण इथं आहे. म्हणजे ही सगळ्यात भारी गोष्ट आहे की एक पेशंट पण अवेलेबल आहे. हाय, चांगला इलाज होतो किती इलाज चांगला चालू आहे ना. ती आली नाही. तर इथं एकदम मला व्यवस्थित वाटली ही गोष्ट. हे सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमच्या मनापासून आभार. आमच्या गावकऱ्यांना इतकी चांगली सवलत तुम्ही प्रोव्हाइड केली, म्हणजे फॅसिलिटी. आणि हे तुम्ही हॉस्पिटल बघू शकता, एकदम सगळं व्यवस्थित व्यवस्थापन यांनी केलेलं. इथं सगळं एकदम भारी आहे. म्हणजे माणसाच्या हॉस्पिटल भरता जनावरांचा हॉस्पिटल चांगलं आहे. इथं कोण तोडफोड नाही करत का? नाही करत ना, ऑब्विसली काही अडचण नाही. तर बघा, माणसाच्या हॉस्पिटलला जपा जसं जनावरांच्या हॉस्पिटलला आपण गावातले लोक जपवतो तसंच याला सुद्धा जपवा. एकदम भारी आहे इथलचं वातावरण. ही आहे मित्रांनो आमच्या गावातील बालवाडी, म्हणजेच अंगणवाडी म्हणू शकता तुम्ही, किंवा मग तिला काही पण म्हणू शकता. एकदम भारी आहे. लहान लहान मुलं आमच्या गावातले इथं येतात आणि मस्त सकाळ सकाळी भात खाऊन घरी जातात. हे आहे मित्रांनो आमच्या गावातील काकी, आमच्या काकी, ज्या की लहान लहान मुलांची सोय ठेवतात आमच्या गावातल्या. अंगणवाडी सेविका किंवा कर्मचारी म्हणू शकतात, ज्या की आम्ही लहान होतो तेव्हापासून आहे. त्याच्या अगोदरपासून आहे ना, 2009 पासून आम्हाला नव्हते, आम्हाला दुसऱ्या होत्या. माझ्या लहानपण एवढं ध्यान नाही ना. आता मी तुम्हाला आमच्या गावातली अंगणवाडी आतमधून दाखवणार आहे. तर चला आपण सोबत मिळून अंगणवाडी बघूयात. तर बघा एकदम व्यवस्थित इथं लहान लहान मुलाला खेळायला खुर्च्या आहेत. इथं लाइटिंग आहे, तेवढं चांगलं आहे लाइटिंग. घ्या बा, लहान लहान मुलाचे खेळायचे साहित्य एकदम व्यवस्थितपणे ठेवलेली आहे, रांगोळ काढलेली एकदम भारी पद्धतीने. लहान लहान लेकरांना हे रेग्युलर आहार भेटतो पा. सोमवारी लापसा, खिचडी, चमाल माल बालवाडी डबल ऑफ आय भाई, काय भारी आहे. लापसी, लस्सी, खिचडी, लापसी वरण भात. आणि ही आहे पहा किचन रूम, जिथं लहान लहान मुलांचा स्वयंपाक केला जातो, जी की गावाच्या मानाने एकदम व्यवस्थित आहे. इथं बाथरूम आहे. हे बाथरूम तरी यांचं कमीत कमी चांगलं आहे. आणि इकडं स्टोर रूम मध्ये इथं सायमन ठेवलेलं असतं. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या ग्रामपंचायतचं स्टोर रूम, जे की तुम्ही बघू शकता असं आहे. आणि इथं आम्हाला काम होतं हे थर्मसचे डबे काढायचे, जारचे डबे काढायचे, जे की आपल्या जारचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इतके बेंचेस आहेत, बेंचेस मध्येच थर्मस आहेत. होय, काढता म्हणे इथं होते ना ऑलरेडी आपल्या कामापुरते. चला तसंही आता बाय. तर मित्रांनो बघू शकता आमच्या ग्रामपंचायतचा जार 8 वर्षापासून बंद पडला होता, पण फायनली आम्ही त्याला चालू केलं ना. आता इथं जारचे डबे हे 8 वर्ष पुराणे आहेत. आता याला आम्ही दोन मस्त गावकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करणार आहे. तर आमचं हे काम तुम्हाला कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भारी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या गावात आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी टाकणार आहे, त्यामुळे आपले असेच ब्लॉग बघत राहा. जा, सबस्क्राईब आपल्या चॅनलला करून घ्या. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.